माझा मुलगा अनिकेत जगताप 1 जानेवारी पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई न करता माझ्याकडून खोटी फिर्याद दाखल करून माझ्याकडून सह्या घेतल्या। मला पूर्ण FRI वाचायला नाही दिली, फक्त मुलाचं वय आणि नाव विचारलं आणि खोटी फिर्याद दाखल करून माझ्यावर अन्याय केलेला आहे। तरी माझ्या मुलं जे प्रशासन पोलीस प्रशासन यांनी योग्य ती कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि विनय महादेव भोसले ड्रायव्हर याच्यावर 302चा गुन्हा दाखल व्हावा ही माझी विनंती आहे। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला जे काही राघव रामदास जगताप असतील यांच्याकडून जे काही अर्ज आमच्या पत्त्यावरती प्राप्त झाला आहे पोस्टाने, त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणाची पुरेपूर चौकशी करण्याचा प्रयत्न केला। पण आत्तापर्यंत म्हणजे 3 दिवस उपोषणाला झाले, त्याच्या अगोदर आम्ही 4 दिवसापासून या घटनेचा पाठपुरावा करतो आहे। पण गेल्या 7 दिवसात पोलीस प्रशासन आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही आहे। कुठल्याही प्रकारचं त्यांनी आत्तापर्यंत काय इन्व्हेस्टिगेशन केलं आहे, त्यामध्ये कोण गुन्हेगार त्यांनी आरोपी ठरवले किंवा कोणाकोणाला इथे हजर केलं होतं, कोणती गाडी आणली होती, त्याच्यावर काय कारवाया केल्या, हे आम्हाला कुठल्याही प्रकारची ते माहिती देत नाही आहे। आणि आम्ही तहसील मॅडमला भेटलो आहे, DYSP साहेबांनाही देखील भेटलो आहे आणि या सगळ्यांना भेटून जर आम्हाला ते पेपर भेटत नसतील की यामध्ये काय त्यांनी आत्तापर्यंत इन्व्हेस्टिगेशन केलं आहे, तर मग खरंच आम्हाला कुठंतरी असं आता शंका यायला लागली की हे प्रशासन या घटनेमध्ये सामील तर नाही आहे ना, पोलीस प्रशासन, आणि कुठं आर्थिक व्यवहार होऊन हे प्रकरण दाबले गेलं आहे की काय, असा आमचा प्रश्न आहे। आणि जर आज आम्हाला दुपारपर्यंत आज वेळ दिला होता की आज दुपारपर्यंत तुम्हाला सर्व आम्ही जे काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे ते तुम्हाला देतो म्हणून, पण आत्तापर्यंत तरी आम्हाला कुठलाही इन्व्हेस्टिगेशनचा पेपरही भेटला नाही, कुठला प्रशासकीय अधिकारी आम्हाला येऊन भेटलेला नाही आहे। तर मी तुमच्या माध्यमातून आता इथे सांगू इच्छितो की एक अर्ध्या तासानंतर आम्ही तहसील मॅडम असतील त्यांना आम्ही एक निवेदन देणार आहे आणि येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक प्रखर असं आंदोलन छेडण्याचं काम आम्ही करणार आहे आणि या प्रशासनाची झोप कशी उडेल आणि सामान्यातल्या सामान्य जनतेला न्याय कसा भेटेल। ठीक आहे, आता हे जे काही प्रकरण घडलंय, हे दाबलंय, अशी प्रकरणं येत्या काळामध्ये यांनी दाबू नये याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आणि अनिकेत राघव जगताप यांना मरणोत्तर न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही एक मोठा लढा उभारणार आहोत। आणि आता जे काही आमचं सौम्य आंदोलन चालू आहे, आमचा पाठिंबा तर आहेच, पण याच्या पुढे जाऊन आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन छेडण्याचं काम आम्ही हाती घेणार आहे आणि नक्कीच अनिकेतला आम्ही न्याय मिळवून देणार।